दिवाळीच्या उत्साहावर पावसाचा विरजण, 4 दिवस राज्यभरात जोरदार सरींचा अंदाज। तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाची हजेरी, बदलापुरात ढगफुटी सदृश पाऊस। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत। बीकेसी मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर, तर 211 निर्देशांकासह मुंबई जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर। सत्ताधारी आमदारांना दिवाळी बोनस, महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं निर्णय घेतल्याची चर्चा। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारणार। दिवाळीनंतर बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार। अंतरवालीमध्ये कृषी तज्ज्ञांशी चर्चा करणार। जैन बोर्डिंग प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाड्यात राडा। सुषमा अंधारे आणि इम्तियाज जलील यांचा आरोप। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अलर्ट मोडवर। खासदार आमदारांपासून शाखा प्रमुखांपर्यंत कुणीही मतदारसंघ सोडू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश। जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारीपासून, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान। ऐन दिवाळीत नवी मुंबई आणि पनवेलमधल्या कुटुंबावर शोककळा। वाशीतील अग्नितांडवामध्ये 4 जणांचा मृत्यू, तर कामोठ्यातील आगीमध्ये माय लेकीनं जीव गमावला। राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू। स्टीलच्या ग्लासामध्ये सुतळी बॉम्ब ठेवून फोडणं जीवावर बेतलं। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीला उतरती कळा। 7 दिवसांमध्ये चांदीच्या दरात 33 हजारांची घसरण। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तब्बल 8,000 रुपयांनी गडगडली। 2 लाखांवर पोहोचलेली चांदी 1,62,000 दीपिका आणि रणवीर सिंगच्या लेकीचा फोटो समोर। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुआचं आई बाबांसह खास फोटोशूट। चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव।